काँग्रेस पक्षामध्ये मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न, तर भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका। पक्ष प्रवेशासंदर्भात मंगळवारी भूमिका जाहीर करणार संग्राम थोपटेंची माहिती। एकनाथ शिंदेंना संताप होणारच, भाजपचा आनंद मात्र खोटा। फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ, ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी, मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट। ठाकरे बंधू एकत्र येण्यात वादविवाद आणि अटीशर्थी असा काही विषय नाहीये। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही लोकांना नकोय, राऊतांची प्रतिक्रिया। अटी घालणं हा पोरकटपणा आणि रडीचा डाव, लहान मुलांप्रमाणे अटी घातल्या गेल्या, स्वच्छ आणि मोकळ्या मनानं मनोमिलन होतं। ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर दरेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रद्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये, तर भोंगेंविरोधातील आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी 17,000 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केलाय। त्या संदर्भात आता ठाकरे माफी मागणार का? देशपांडेंचा सवाल। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच, राज ठाकरे एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र येत आहेत या चर्चेवरूनच इतकी चिडचिड, रोहिणी खडसे यांचा ट्विट करत शिंदेंना टोला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, पण तसं होणार नाही। राज ठाकरे सोबत आल्यावर आता पवारांची चाकरी कोण करणार? शिरसाट यांचा हल्लाबोल। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर माझ्यासारखा आनंद कोणालाही होणार नाही। शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही, भुजबळ यांची सकारात्मक प्रतिक्रिया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी बॅनर, ठाण्यातील पडवळ नगर परिसरातील बॅनरची जोरदार चर्चा। मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात बॅनरबाजी, तर ठाकरे बंधूंबाबत एकत्र येण्याचे हे बॅनर झळकले। मराठी माणसाची शान बान आन, मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचा या बॅनरवर उल्लेख। राज ठाकरे अटी शर्तींनी झुकतील असं मला वाटत नाही। राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांचा बोलण्यास नकार, शरद पवार सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर। तर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागतच करू, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय परिणाम होतील वेगळं सांगायला नको, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा जनता दरबार, फडणवीसांच्या जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी। भाजप महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणीला नवं बळ, तर 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सध्या संघटन विस्तारात धौडधौड सुरू। मनसे नेते संदीप देशपांडेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल हा ठाम विश्वास, प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करायला आवडेल, पत्रात उल्लेख। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती। नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचं बॅनर, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात सध्या बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातल्या माढ्याच्या दौऱ्यावर, राजवी ऑइल मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार, त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचंही आयोजन। शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर, तर पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार। संजय राऊतांच्या पुस्तकाचा 17 मे रोजी प्रकाशन सोहळा, मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा रंगणार। काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग पाटील उंडाळकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवार यांच्या उपस्थितीत उंडाळकरांचा प्रवेश। मुंबई युवक काँग्रेसचे अखिलेश यादवांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर ईडी कार्यालयाला टाळेठोक आंदोलन केल्यामुळे कोठडी। अखिलेश यादवांच्या समर्थनार्थ वर्षा गायकवाडांनी काल रात्री पोलीस ठाण्यात केलं होतं आंदोलन। जैन मंदिराच्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंचं ट्विट, मुंबईचे सहपालकमंत्री निव्वळ नाटक करतायत, मनपा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते, आदित्य ठाकरेंचा आरोप। बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारला गेला नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य, तर समीर भुजबळांची हकालपट्टी केल्यानं अजित पवारांनी स्वतःही सांगितलंय। ईडी आणि सीबीआय पासून वाचवण्यासाठी सध्या समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे पुढे करतायत, सुहास कांदेंचा निशाणा। मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं, गोयल यांना मराठीतच बोलण्याचं मनसेचं आवाहन, तर हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणी। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीज नव्हती, पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल, कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन नसल्याचा आता उघड।
बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ, वैभव नाईकांकडून एक्सवर ट्विट, तर जुगार खेळतो, गोव्यातनं दारू आणतो असं म्हणतानाचा हा व्हिडिओ. बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य, हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेचे नागरिक रस्त्यावर, सर्व 50 राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात निदर्शनं. पोस्टर्स, व्हाईट हाऊस व्यतिरिक्त निदर्शकांचा टेस्ला शोरूमला सुद्धा घेराव. सोलापूरमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी एका महिलेला अटक, तर सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख. सिंधुदुर्गात धर्मांतराचा प्रकार, हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप, दोडामार्ग घाटवाडी या परिसरातली घटना. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये उगवा गावात पाणी टंचाई, तर पाणी चोरीला गावकऱ्यांनी धसका घेतला. पाण्याच्या टाकीला चक्क कुलूप लावून ठेवण्याची नागरिकांवर वेळ. मुंबईतील तापमानात घट होणार, तापमान 37 अंशांवरून 33 ते 34 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती. पुण्यात तापमान 43 वरून 42 अंशांवर, लोहगावात 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मात्र दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम. पुण्याच्या उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये घट, तर साताऱ्यातील 45 गावं, 298 वाड्यांना टँकरनं पाणी. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची ही भीषण समस्या आणखी वाढणार. नागपुरात सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर विदर्भात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. जळगावात उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता आता वाढली, तर मात्र उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यानं 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. इगतपुरी तालुक्यातल्या अतिदुर्गम दरेवाडी या गावामध्ये घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट, विहिरींनी सुद्धा तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून हा प्रवास सुरू. सांगलीच्या आटपाडीमध्ये 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंब शेती फुलवली, 14 एकरमधून तब्बल 90 टन डाळिंब घेतलं. या तरुणाचं सध्या सर्वत्र कौतुक. परळीमध्ये उन्हाळी बाजरीचं पीक जोमात, ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं. पीक वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आवळखेडमधील भीषण पाणी टंचाई समोर, तर मनसेन आदिवासी पाड्यांवर टँकरनं केला पाणी पुरवठा. नांदेडमध्ये तापमानाचा हा पारा 42 अंशांवर, तर उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढली. 22 गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड, तर काकडीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून सुद्धा आनंद व्यक्त. नांदेडच्या पारडीमध्ये तापमान वाढ आणि बुरशीजन्य रोगामुळे 5 एकर टरबूज शेतीचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात. पीक विम्यामध्ये टरबूज शेतीचा समावेश करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वखरणीच्या कामात व्यस्त. ट्रॅक्टरच्या कामांचं तासिक दर आणि अधिक वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं.